नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील टॉप BMS गव्हर्नमेंट कॉलेज बाबत। तर बरेच असे विद्यार्थी असतात की ज्या विद्यार्थ्यांना MBBS गव्हर्नमेंट कॉलेज या ठिकाणी मिळत नाहीये, आणि जर मिळत नसेल तर विद्यार्थ्यासाठी सेकंड ऑप्शन म्हणला तर पाहिला तर BMS गव्हर्नमेंट कॉलेजकडे या ठिकाणी वळत असतात। मग विद्यार्थी जर MBBS कॉलेजच्या मार्काचा असेल पण या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंटच्या फीस या ठिकाणी आपल्याला जास्त होतात, म्हणून या ठिकाणी आपल्याला परिस्थिती अनुसार जर ते परवडत नसतील त्याच कंडिशनमध्ये विद्यार्थी या ठिकाणी वळत असतात। वळत असताना विद्यार्थ्याला हे पण माहिती पाहिजे, ठीक आहे आपलं MBBS मिस होतंय, आपण काहीतरी कॉम्प्रोमाइज करून BMS घेत आहोत। ते BMS घेत असताना याच्यातले टॉपचे BMS कॉलेजेस कुठले आहेत आणि त्या टॉप BMS मध्ये जर मला ऍडमिशन मिळालं तर मला काहीतरी पुढे अजून चांगल्या प्रकारे माझं करिअर सेट करता येईल। या अनुषंगाने विद्यार्थी पालकांना मी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील टॉप BMS गव्हर्नमेंटचे 5 कॉलेज बद्दल माहिती देणार आहे, आणि या माहितीमध्ये विद्यार्थ्यांना त्या कॉलेजचं इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट, कट ऑफ आणि या ठिकाणी फी स्ट्रक्चर बद्दल सुद्धा माहिती देणार आहे, की जेणेकरून विद्यार्थी पालकांना मिळणाऱ्या कॉलेजच्या सवलती किंवा मिळणाऱ्या कॉलेजचा काय कट ऑफ आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेतली जाईल। आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती देत असतो आपण टॉप कॉलेज कन्सिडर कसे करत असतो। टॉप कॉलेज कन्सिडर करत असताना विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घ्यायचं आहे, जेही संस्था असेल किंवा जेही कॉलेज असेल या कॉलेजने सातत्यपूर्ण त्या कॉलेजसाठी बरेच काही प्रयत्न म्हणजे आपलं कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, कॉलेजचा फॅकल्टी स्टाफ असेल, लायब्ररी असेल, लॅबोरेटरी असतील, या सर्व गोष्टीमध्ये सातत्याने या ठिकाणी व्यवस्थित मेंटेन ठेवून त्यामध्ये चांगल्या या दर्जाच्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे या कॉलेजला आपण टॉप कॉलेजचा दर्जा देत असतो। कारण बऱ्याच वेळेस काही नवीन कॉलेजमध्ये बऱ्याच गोष्टी उपलब्ध नसतात, त्यामुळे त्या कॉलेजला आपण कन्सिडर आपल्या लिस्टमध्ये कधीच करत नाही। कारण विद्यार्थी एवढी 2 वर्ष जे मेहनत करतो, या मेहनत करत असताना विद्यार्थीचं एक स्वप्न असते की मला महाराष्ट्रातल्या टॉप मधल्या टॉप कॉलेजला ऍडमिशन मिळायला हवा। त्याच अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये जे काही आपले BMS चे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर BMS गव्हर्नमेंट मध्ये सगळ्यात टॉपचं कॉलेज, बरेच कॉलेज म्हणजे MBBSच्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ आणि आर्य पोद्दारचा जर कट ऑफ आपण पाहिला तर त्या लेवलमध्ये आपल्याला दिसून येतो। म्हणजे हे माझं फर्स्ट फेवरेट कॉलेज असेल जे BMSचं असेल 3101 आर्य पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय मुंबई। कॉलेजचं स्थापना वर्ष 1942चं, कॉलेजचा इंटेक आहे 125चा आणि टोटल या ठिकाणी कॉलेजचं फीस आहे एकंदरीत 40,000। जेवढेही महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट कॉलेज आहेत या सर्व कॉलेजेसची फीस एकंदरीत 40,000च आपल्याला येत असतील। तुम्हाला खाली कॉलेजच्या इन डिटेल इन्फॉर्मेशन दिले आहेत, त्यामध्ये कॉलेजचा ऍड्रेस असेल, कॉलेजची वेबसाईट असेल, कॉलेजचा मोबाईल नंबर असेल किंवा कॉलेजचा मेल ID असेल, अशा सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिले आहेत। व्हिडिओ पॉज करून सुद्धा तुम्ही या गोष्टीची माहिती घेऊ शकतात। सोबतच या ठिकाणी या कॉलेजचे कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आहेत, कॅटेगरी वाईज कट ऑफ बाबत विचार केला असता SC कॅटेगरीचा कट ऑफ बद्दल आपण माहिती घेतली असतं तर SC चा 455, ST 322, VJ 491, NT1 472, NT2 529, NT3 520, OBC 520, EWS 526 आणि ओपन या ठिकाणी 512 मार्काचा आपल्याला कट ऑफ दिसून येत आहे। आता विद्यार्थ्याला एक प्रश्न पडेल की या ठिकाणी कॅटेगरीचा कट ऑफ कमी आहे आणि या ठिकाणी जो तुम्ही ओपन EWS चा कट ऑफ सांगत हा कट ऑफ कॅटेगरीचा कट ऑफ जास्त आहे, पण कॅटेगरीच्या व्यतिरिक्त ओपन आणि OBC चा कट ऑफ कमी आहे। याचं कारण काय लक्षात घ्या, लास्ट इयरला जेही आपल्या या ठिकाणी काउन्सिलिंग प्रोसेस चालली होती हे जवळपास 4 ते 5 ट्रे वॅकन्सी पर्यंत चालली होती प्रोसेस, त्यामुळे या ठिकाणी बरेच काही कट ऑफ जर पाहिला असता हे तुम्हाला कमी दिसून येतील। आणि हे जे कट ऑफ आपण घेतले आहेत, सर्वात महत्त्वाचा विद्यार्थ्याला एक प्रश्न पडला हे कट ऑफ आहेत तरी कुठले, तर 19 मे 2024ला जेही आपल्या महाCET सेलला एक यादी दिली आहे, त्या यादीमध्ये फर्स्ट कॅन्डिडेट आणि लास्ट कॅन्डिडेट या इन्फॉर्मेशन दिल्या, तर त्या इन्फॉर्मेशन अकॉर्डिंग आपण हा कट ऑफ घेतलेला आहे। बऱ्याच मुलांचं या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, कारण ओपनचा कट ऑफ बरा कमी दिसत आहे, EWSचा पण कट ऑफ कमी दिसत आहे। लक्षात घ्या, अशा इन डिटेल जर तुम्हाला कट ऑफचे इन्फॉर्मेशन हवे असतील तर आपलं कट ऑफ बुक सुद्धा आपल्या ऑफिसचं उपलब्ध आहे, की ज्या कट ऑफ बुक मध्ये आपल्याला MBBS पासून ते पूर्ण BMS पर्यंतच्या
सर्व कॉलेजची कॅटेगरी वाईज आणि प्रत्येक राऊंड वाईज या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली आहे. जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असेल त्या विद्यार्थ्यांनी स्क्रीनवरती जे नंबर दिलेत त्या नंबरवरती कॉल करून किंवा आपण या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करून ते बुक उपलब्ध करून घेऊ शकतातच. ठीक आहे. नेक्स्ट याच लिस्ट मधलं आपलं कॉलेज आहे, कॉलेज कोड 3343. कॉलेजचं नेम आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड. कॉलेजचं इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट 1956 आहे. टोटल इंटेक कॅपॅसिटी 125 आहे आणि त्यानंतर कॉलेजचं फी स्ट्रक्चर ॲज युजल तुम्हाला असेल. खाली तुम्हाला कॉलेजचे ऍड्रेसेस दिलेले आहेत. यामध्ये या ठिकाणी कॉलेजच्या कट ऑफ बद्दल माहिती घेतली असता SC कॅटेगरी 442, ST 298, VJ कॅटेगरी 470, NT1 442, NT2 502 मार्क, NT3 511 मार्क, OBC 502, EWS 515 आणि ओपन साठी या ठिकाणी 516 मार्क आपल्याला दिसून येतील. याच लिस्टमध्ये आपल्या तिसऱ्या कॉलेजचा विचार केला असता आपलं तिसरं कॉलेज असेल राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ किंवा या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण मंडळ टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे. या कॉलेजचा आपण इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंटची माहिती घेतली असता इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट 1933 आहे. टोटल इंटेक 125 आहे. या ठिकाणी कॉलेजची फी सेम आणि बाकी तुम्हाला ऍड्रेसेस खाली दिलेलेच आहेत. यामध्ये कॉलेज कट ऑफ बद्दल माहिती घेतली असता SC कॅटेगरीसाठी 451 मार्क, ST साठी 336 मार्क, VJ साठी 494, NT साठी 396, NT2 साठी 447, NT3 साठी 420, OBC 444, EWS 527 आणि ओपनचा या ठिकाणी 446 मार्क हा आपल्याला कट ऑफ दिसून येणार आहे. तर एकंदरीत तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळं ज्यावेळेस तुम्ही चॉईस फिलिंग करत असतात त्या चॉईस फिलिंग मध्ये तुम्हाला या गोष्टीचं खूप जास्त महत्त्व मिळत असतं की जेणेकरून बऱ्याच वेळेस विद्यार्थी पालकाचा आपण पाहत असतो की आपल्या महाराष्ट्रातील जवळपास BMS कॉलेजचा विचार केला असता 2023च्या अकॉर्डिंग आपल्याला 118 कॉलेजेस आपल्या BMSच्या लिस्टमध्ये होते. अजून या वर्षी बऱ्याच कॉलेजेसची वाढ पण होणार आहे. तर या अनुषंगाने ज्यावेळेस आपण चॉईस फिलिंग करत असतो तर विद्यार्थी पालकांना गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज याचं कन्फ्युजन होतं. यातच आपल्या महाराष्ट्रामध्ये BMSच्या 2 काउन्सिलिंग प्रोसेस असतात. एक असती फॉर 85% स्टेट ऑफ महाराष्ट्र, दुसरी असती फॉर 15% स्टेट ऑफ महाराष्ट्र ओनली फॉर प्रायव्हेट कॉलेजेस. या सर्व काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आणि या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला या कॉलेजेसच्या लिस्ट कशा बनवायच्यात, फीस अकॉर्डिंग कसं डिसिजन घ्यायचं आहे किंवा आपल्या मार्कानुसार आपल्याला कुठले कॉलेजेस मिळू शकतात याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण आपल्या पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपवर किंवा पेड काउन्सिलिंगला जेही विद्यार्थी आपल्याकडे जॉईन आहेत अशा विद्यार्थ्यांना आपण प्रोव्हाइड करत असतो. ज्याही विद्यार्थ्यांना आपली पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल असे विद्यार्थी जे स्क्रीनवरती नंबर आहेत त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून पेड काउन्सिलिंगची डिटेल घेऊन या ठिकाणी जॉईन होऊ शकतात. सध्या पाहिलं असता आजच्या डेट पर्यंत बऱ्याच सीट गेल्या आहेत. काही सीट लिमिटेड सीट शिल्लक आहेत. ज्याही विद्यार्थ्यांना आवश्यकता वाटत असेल की आपल्याला पेड काउन्सिलिंगची गरज आहे असे विद्यार्थी जॉईन करू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी कॉलेजची माहिती देत असताना जे तुमचं 4th नंबरचं कॉलेज आहे आयुर्वेदिक शिक्षण मंडळ अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे. कॉलेजची स्थापना आहे 1936ची. इंटेक आहे 50चा आणि या ठिकाणी फीस तुम्हाला दिसतच आहे आणि ऍड्रेसेस पण तुम्हाला दिसतच आहेत. कॉलेजचे पूर्ण जर कट ऑफ बद्दल माहिती घेतली असता SC कॅटेगरी 435 मार्क, ST 320, VJ 471, NT1 458, NT2 508, NT3 508, OBC 508, EWS 512 आणि ओपन साठी 516 मार्क हा आपला या ठिकाणी कट ऑफ होईल जेही आपलं महाराष्ट्रातलं 4 नंबरचं टॉपचं कॉलेज आहे. लास्ट आहे आपलं टॉप 5 मधलं 5 नंबरचं कॉलेज गव्हर्नमेंट आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर. कॉलेजची स्थापना आहे 1965. इंटेक आहे 125. कॉलेजची फीस ॲज युजल असेल आणि बाकीच्या इन डिटेल ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला खाली दिलेलेच आहेत. एकंदरीत कॉलेजचा कट ऑफ बद्दल माहिती घेतली असता SC कॅटेगरी 453 मार्क, ST साठी 297 मार्क, VJ साठी 480 मार्क, NT1 साठी 470, NT2 साठी 486, NT3 साठी 513 मार्क, OBC साठी 510 मार्क, EWS साठी 507 मार्क आणि ओपन साठी 515 मार्क. हे एकंदरीत आपल्या जे काही टॉप 5 गव्हर्नमेंट कॉलेजेस होते त्या टॉप 5 गव्हर्नमेंट कॉलेजेस बद्दल इन्फॉर्मेशन होती. यातच बरे काही कॉलेजेस आहेत की त्याच लेवलमध्ये ते इंटरस्विच आपण करू शकतात. असं नाही की याच टॉप 5 ला आपल्याला प्राधान्य द्यायचं. इन बिटवीन या कॉलेजला इंटरस्विच आपल्याला करता येत असतं.
जसं की स्क्रीनवरती उस्मानाबाद गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल दिसत आहे. असे बरेच आणखी काही कॉलेजेस आहेत की त्याला तुम्ही इंटरस्विच करू शकतात. ठीक आहे. तर या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. मी as soon as possible प्रत्येक कमेंटचा आन्सर द्यायचा प्रयत्न करेन. ठीक आहे. थँक्यू.